सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड या करोडपती दिदी त्यांना लाडक्या बहिणीचं दुःख कळणार नसल्याची शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांची टीका। सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांचे वडील करोडपती असल्याने त्या करोडपती दिदी आहेत। त्यांना महिन्याला लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या 1500 रुपयांचं मूल्य नसल्याची खरमरी टीका शिवसेना नेत्या तथा प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे। लाडक्या बहिणी योजनेला जाहीर सभेत नावं ठेवायची, मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि नाव काढत ही योजना आपल्या नावाने चालवायची, याचा आढावा देखील घ्यायचा, असं काम सोलापूर, बारामती आणि इतर मतदारसंघात चालत असून हा दुटप्पीपणा असल्याचं सांगत ज्योती वाघमारे यांनी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे। ज्योती शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे संवाद यात्रा तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या। खरं तर आमच्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती जेव्हा टीका केली, मला हसावं का रडावं हे कळेना। कारण एका बाजूला मोठ्या मंचावरून लाडकी बहीण योजनेवरती टीका करायची आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांचा फोटो न लावता स्वतःचा फोटो लावून राबवायची। म्हणजे अगदी आजपर्यंत आमच्या शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला मुख्यमंत्री शब्द काढून लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रणितीताईंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कसा मिळवून दिला याबद्दल त्या 2 दिवसात कार्यक्रम घेत आहेत। सगळ्या मुख्य चौकात त्यांचे बॅनर आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र या योजनेवर टीका करायची। म्हणजे मला वाटतं प्रणितीताई, अहो थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा ना। प्रणितीताई असतील, सुप्रियाताई असतील किंवा इतर कोणत्याही वर्षाताई असतील, ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या करोडपती दीदी आहेत। त्यामुळे त्यांना 1,500 रुपयांचं महत्त्व अजिबात कळणार नाही, कारण ह्यांचे सगळ्यांचे पप्पा हे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांना पोटाच्या भुकेची आग काय असते आणि 1500 रुपयांचं महत्त्व काय असतं हे कळत नाही। पण एका तोंडानं योजनेवर टीका करायची आणि दुसऱ्या तोंडानं स्वतःच्या मतदारसंघामध्ये तीच योजना राबवायची। प्रणितीताई, मी नाही त्यातली आणि कडीला वातली असा काही तुमचा प्रकार होत नाहीये ना, तो एकदा तुम्ही तपासून बघावा, ही माझी तुम्हाला विनंती आहे। खरं तर धर्मवीर 2 हा चित्रपट हा दिघे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे आणि हा चित्रपट फक्त त्यांनाच पसंत नाहीये ज्यांना हिंदुत्वाची आणि भगव्याची ॲलर्जी आहे। आणि त्याच्यामध्ये आमचा सकाळचा 9:30चा भोंगा विश्वप्रवक्ते संजय राऊत हे आघाडीवरती आहेत। त्यामुळे त्यांनी खरं तर आता तरी सुधरावं, अन्यथा महाविकास आघाडीची सुपारी घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेचा बट्ट्याबोळ केला आणि आता या सिनेमाच्या बद्दल ते वक्तव्य करतायत संजय राऊत की बाळासाहेब विरुद्ध दिघे साहेब असं ह्या सिनेमात दाखवलंय। राऊतजी, तुमचं सगळं आयुष्य हे काड्या लावण्यामध्ये आणि भांडणं लावण्यामध्ये गेलं। तुम्ही आधी उद्धव विरुद्ध राजसाहेब अशी भांडणं लावली, त्याच्यानंतर तुम्ही उद्धव साहेब विरुद्ध बाकीचे अनेक मंत्री अशी भांडणं लावली। आता नशीब थोड्या दिवसांनी तुम्ही आदित्य विरुद्ध तेजस किंवा उद्धव साहेब विरुद्ध रश्मी वहिनी अशी सुद्धा भांडणं लावली नाहीत तर मिळवलं असं मला वाटतंय। पवार साहेबांनी त्यांना जी सुपारी दिलेली आहे ती चोखपणे वाजवण्याचं काम हे राऊतजी करत आहेत। आणि दुसऱ्या राहिला त्या महाराष्ट्राच्या नौटंकीबाज अक्का, ज्यांनी धर्मवीरबद्दल म्हणे काहीतरी ट्विट केलंय आणि सुषमा अक्काचं असं होतंय की चहापेक्षा किटली गरम असा त्यांचा प्रकार होतोय। स्वतःबद्दल ज्या काही भ्रामक अपेक्षा त्या घेऊन फिरतायत, त्यामुळे सिनेमा न पाहता त्या माझ्यामुळेच शिंदे साहेबांनी असं केलं आणि तसं केलं वगैरे ज्या त्या बोलतायत, तर अक्का तिकीट काढायला जर आपल्याकडे पैसे नसतील तर आम्ही तुम्हाला मोफत पास पाठवून देऊ आणि तिथे आपण बघावं की आपल्याबद्दल तिथे काय चित्रण केलेलं आहे। कुणाचंही नाव घेतलेलं नसताना स्वतःवरती ओढवून घेणं म्हणजे कुठंतरी त्यांना स्वतःला माहिती आहे की जी विधानं त्यांनी केली की आज मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आहे आणि आज मला महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की याच आई भवानीच्या नवरात्रोत्सवात
आई बसली आणि आई हसली अशा पद्धतीची फाजील विधानं करणाऱ्या या बाईला देवीचे भक्त माफ करणार आहेत का, हा विचार त्यांनीच करावा. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं राज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये परत येऊ दे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर साहेबांच्या सकट येऊन आई भवानीची आम्ही महापूजा बांधू अशा पद्धतीचा नवस आज आम्ही शिवसेनेच्या महाविजय संवाद अभियानाच्या अंतर्गत मांडलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या या महाविजय संवाद अभियानाची सुरुवात आज आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शावरती महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचं जे पुस्तक आहे ते अर्पण करून केलेली आहे. यतोच धर्मस ततो जया म्हणत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना जो लाभ मिळवून दिलाय त्यासाठी आई भवानीनं आई म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहावं हे साकडं त्यांना घालायला आज मी तुळजापुरात आली आहे. यात्रा कशा प्रकारची निघाली, कुठून निघाली? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवसेनेची महाविजय संवाद यात्रा ही महाराष्ट्रातल्या 100 मतदारसंघामध्ये 5 दिवसांच्या मध्ये पोहोचणार आहे. त्यातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील 5 मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे. एकाच वेळेला शिवसेनेच्या 20 महिला उपनेत्या ह्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन 5 दिवसात 100 मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. आणि आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या विजय संवाद अभियानाची सुरुवात आज आम्ही तुळजाभवानीच्या चरणापासून केलेली आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.